अभी तोंड मार राम नाही रे भाऊ मैंने अभी भक्ती करतच नाही हे बसणारे खाले रे असा काय सटा करलाय ना तर तुम्ही हो सटा बसणार रे हेड बनवले मी गाव मा अरे जागा चे नाही खडूस फंटूस जागा काढ दे लोक काम नाही घरी भरणार रिकाम पण नाही चला 4 महिना होई गया बरसातले काम आठ गया काम नाही धंदा नाही काही नाही म्हणे बायको येडाचा आहे कर अरे गाव सोडांचे पुन्हा ज्याने नाही पाहिलं पुन्हा त्याचं व्यर्थ दिनं ज्याने नाही पाहिली ममाई त्याची व्यर्थ कमाई मम्मा आई मम्मा देवीचं नाव आहे तिथं मुंबईला कोणी बॉम्बे म्हणतं कोणी काय म्हणतं तिथं नाव मम्मा आई असं म्हणलेलं मुंबईला नाही तर पुण्याला जातो किंमत कपडे तर बदलवू दे रे गाणं लावू म्हणून अख्खेच खाली उतरण्यात कपडा बदलाव फ्रीज पॅन्ट चालवतेच का तुम्ही आता फ्रीज पॅन्ट का दिसणार आहे असं तर दिसत्या सामना जरा मसाले मारले तुला गाण्यात चालतील मला माहित आहे मला तोंड आवडी नाही राहणार पुढे तर छोटीशी नाटिका त्याची आमच्या शेखर दादाने सांगितलं डोंगराच्या वेळेस समजत नाही का तुमले शब्दच कळला नाही आपला देशले मग इसलिए हिंदुस्तान मार खा गया समजा कसोड गोरा लोक ली गया आणि तुमले माती मोचकालेला गया ध्यान ठेवा चांगलं त्याच्यासाठी 3 पोरांनी फाशी घेतली या देशासाठी हाय काही कळ का नुसतं गाणं लावले आत्ता बी गाणं लावले काही कळ आहे का कळ या देशासाठी काय कर कोणी ध्यान ठेवा भाकर खाऊ द्यावं नित्या त्या जर सोरं चालले नाही राहत ना भाकर खाऊ द्यावं नित्या तुमले मजा काय मारलाय ना ध्यान ठेवा चांगलं शब्दावर ध्यानात ठेवा तर मी आता म्हणे बायकोला बघावं आणि मुंबईला निघा बायको बाया कशा म्हणते काय म्हणतात काव मायकत आहे नो ना अरे काय हिला नखरामुळे मी नाही अरे काय वाईन मुंबई चाल अरे नको राहू का बर अरे तू चावटपणा करायची अरे काय चावटपणा करायची आता इथं काही पापी दोसरा ना एवढं चांगल्या गाव सोडा ना मरा ना बाया यादले का बाया 300 रुपया रोज देतच मला 500 रुपया देतात डायरेक्ट 500 पुन्हा तोंडकडे देखील इथं सोनं सारखं गाव इथं चांगला लोक सोडी मुंबईला निघाणं मरा ना आणि मग तुला येऊन नाही गाव सोडी गाव तिथं चांगलं आहे ना मला आवडत तुला गोड सध्या मला दुश्मन सध्या मला आवडत मला मुंबई जाऊन या मुंबईला काही काम धंदा काहीच नाहीये ना काम धंदा अरे मुंबईला जे काम से ते कुठेच नाही पोट भरणं साधन म्हणजे मुंबई माय मम्मीने म्हणजे जशी लहान मोठी वहिले मुंबई बी केली चला मग मुंबई प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्यातलं मंजूळ गाणं रोमांचा सर्वांगी गेले मी नाहून रोमांचा सर्वांगी गेले मी नाहून प्रीतीचं झुळझुळ पाणी वाऱ्यातलं
ना कपडा घातला हा ले मला रंग बोलगले येतो ना खुर्चीत होता उलटा वही घे ना बरं ना मला खुर्चीत होता रे आणि तुला जागा जंग मला ते जागा म्हणत बरं जागावर चांगली द्या आणि मग तुम्ही बरं मी म्हणतो म्हणजे त्यांचे काय तुम्ही बांधव का सोड का सोड का सोड का सोड का सोड बांध का सोड कोणी जेव्हा मी तर तुझं तू सांभाळ का सोड रतडी ठेवाना नाही मी कितना दूर आहे मी कितना दूर आहे आणि कोठे घे काय अहो मला पोट दुखीला नाही मला कोण घे असं एकोलती नाही एकशे भाऊ लाडकी आहे तिनं मायबाबाचे होत देईल नाही तिनं डोकावर मी धरू का चला मुंबई असं तर तनातन चालू राहिली मन मागे बरं वाटलं दरगड नाही ना पण ऐक सोडामुळे तुला पोट ना गाठ जाय राहिली बरं जीवरी घे सलमान आलं दरगडी ऐक नाही गाड्या काय मुंबई की द्या काय चटणी भाऊ मुंबई हा ते डेकोरेशन आहे म्हणजे लाइटिंग आहेत लाइटिंग डेकोरेशन म्हणजे चिठ्ठ्या पडायला लाइटिंग डेकोरेशन दिसली आहे ना तुले बापरे बाप काय हो त्या पोऱ्याना गाण मा सायकल कुठे गई कितला उपाय करणार सायकल चालायला ना ड्युटीवर जायला ना घाई घाई हो बाप काय हो एसटी वर एसटी बलात्कार डबल चालली एसटी हा गड्या पाय त्याच्या पाय उतराय ना तर बाप हो बाप काय कोण लोक तमासाठी खेळायना ना मायला कीर्तन नाही का मुंबई ही बकार वस्ती आई धर्मशाळा लोक उतराणी मुसाफरी भाऊ धर्मशाळामा जर मुक्काम होय ना साडी धर्मशाळामा लोक सण झोपतात काही पी सण माझ्या रात बी होई जायले दुपारला आपण काही खाताची नाही काहीच नाही ना माय आजचा दिवस झोपिले काही दिवस उठणार का कोणा बी भांडा कसा लागताय आणि कोणा बी वचन मग बैदबरी कबशात होतो लोक घर काही परत नाही आपलं तू म्हणे ना म्हणे तू सांगे नाही का तो अरे आपण जर एक माझं फ्रूट ना लोक काय म्हणतील याला पडावाला का पैऊनात ठोकते म्हणतात मी आले जप्पल समज समज हा तुम्ही समज जप्पल नाही साठी मताबाईत असताना पण काय गावले होतो तर बोललो नम्रता एकंदरीत वागणूक माणसाचं शिर बलकलं जातं आमचा परिचय आम्ही मुंबई शहराची माननीय पोलीस पाडी चोऱ्या होता चोर लोक चोऱ्या करून धर्मशाळेमध्ये वाद्यक्ष करतात आज आम्ही स्वतः जातो आणि चौकशी करतो की कोण चोर आहे म्हणून अरे वा धर्मशाळेत आलोय एक माणूस आहे एक बाई आहे हे नक्कीच चोर असायला पाहिजे यांचे साथीदार गावात गेले असतील चोरी करायला आणि दोघं इथं थांबले हा यांना उठवतो गाडी काहीतरी सल्ला सल्लामाचं पहिले रे बाप
दादा मला नवरा मारा ना तू खुशाल तुला सत्याना तुझा तुला मुर्दावर मी अशी धन धन नाचतो बिगर गाडी ना बोकड्या आले बघ टचिंग करतो आता मारे तू आता मारे आता मला संधा मेला आता मारे जागा आता मारे माय वो तुला सत्याना तुझा आता मारे तुला कोण वाले होती रागी ते मार तू मार राहिला रागू नव्हतं ना मले ते मार म्हणे मला कान खात्यात पडतात रागू नव्हतं ना मले काय मागेतून नाही ना भाऊ पुढून पुढून काय पडून कोण आहे बोलतो पोलीस वाढीले माय वो आप्पा पाटील पोलीस पोलीस भाऊ आता धर्मशाळा आधारा काय करायला तू कोण आहे आम्ही हे बाई कोण आहे आई पाटील म्हण बायको आहे हा हे बाई कोण आहे पाटील माझा नवरा आहे नाही तिला बोलता येत नाही बाई ना करायला पाटील म्हण बायको आहे कोण आहे पाटील माझा नवरा आहे बाई बरोबर बोलते बाई बरोबर बोलते मला भूक लागते नाही बोलता येत नाही अरे खोर चोऱ्या करतो चोऱ्या करून धर्मशाळेवर नाट्य करतो असा थांब नाही हो दादा फोन लावतो पाय नको पडून तुम्ही दाढी काय म्हणालो दादा आम्ही काय चोर नाहीत आम्ही लय गरीब लोक आहेत आम्ही खेडागाव नाही गेले आमचं काही काम धंदा नाही आम्ही पोट भरतात येईल आमच्याकडे पाणी पण नाही ते काय सांगायला का घरना बाहेर निघून धाड पण नाही पाणी पिवाले नाही धाड पण नाही पाणी नाही पाणीला बाहेर निघू देत नाही पण पाणी पिवायला नाही आम्ही बिसलरीनं पाणी पितात कडून पाणी पितात ते आम्ही गरीब लोक तुम्ही गरीब आहे आम्ही म्हणजे टाइम होई आमले रात होई की माझी धर्मशाळा होती म्हणून आडे जपलं तर आम्ही सकाळी उठे आम्ही काम धंदा देखील असतो असं कोणा बी आडे काम होईल आम्ही करतो हरामखोर गुंडमोहल्याचा सुरात गुंडमोहल येतील तुझी बायको देखणी जाऊन ये तिचा खून करतील तुझी इज्जत लुटतील पण ते मशीन नाही येते उलटा पाहिजे पाटील ती ना बलात्कार करते ना मनावर खून करते मनावर पण असं कसं बोलला ना झाला सगळं खराब हो आम्ही बोलला आपल्या घरी झाला तुम्ही घरचे का दादा नाही मी ग्रामपंचायतच्या मोठ्यावर बल्ला सोड वांदर जात दादा देखो याला म्हणतात माणूस आणि खरी माणूस ती पहिलेच राहत नाही आमना घर पहिले आहेत ना बरोबर वावर ना तू सोडत घर येत असते असं चल का सोड चल हा बंगला आहे आपला अरे वा हो तुमचा वाडा ह्याच वर्षी बांधला मेंढ्या कधी वाडावर मेंढ्या कधी ना माय वो हा बंगला आहे आता आवा काही लाल लाल पिवळं पिवळं काय काय करायचे होते बहीण लंगा चुका ती परेड माय बाई काय सेवा त्यान बहीण लंगा द्या नाड्या होती हरामखोर एअर कंडिशन आहे एअर कंडिशन कंडिशन पाचना ना तर लगेच मोक्या वाराचा पाचताच निघेल चला इथं बसा काय आहे? काही जेवण काय दादा माणूस की का नाही हा पोटोबा आणि इथोबा बरोबर याच्या काहीच काय नाहीये काहीच नाही हा? आई पर्यंत ना पायवडा खायले पावला पावडा हा? आणि मालकाने गुलाब बांबू खादा होता हा गुलाबजामुन बस बस बस. तुम्ही एकटा राहतात का नाही मुलगी आहे काय? मुलगी 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 हा मुलगी हा कवडी एवढी आहे का एवढी कवडी वर अरे नौजवान आहे म्हणजे एवढं एवढं वय झालं का नाही टाकली का एवढी बरी आहे का मोठी असं दादा हा मुर्गे बनायला आणि स्वयंपाक करा म्हणा
पाहुणे यायचेच मला कधी नाही येणार पण मुंबई येऊन मला पोट भरवले त्याचे कामात स्वयंपाक करणार दुकान मार भरून जाईल पुरी गंगू पुरी पुष्पा आईचे का हा पुष्पा आहे तिचं नाव हो हा देखो या पुष्पा देख पुष्पा पुष्पा हा बरं काही तपार आहे बुवा ही कॉलेजचा पोरे म्हणतात ना हा आई पूर्ण लग्न चांगलं स्थळ आलं नाही म्हणजे लग्न व्हायला नाही म्हणजे कॉलेज कर राहील का हा काही पोर सोडू 17 पोर आहे आणि सगळे लग्न झाले तर पोर सोड कसं होईल रे? आणि मग का हो मुंबई मागायचं एवढी मोठी पोर आलेचे चांगलं स्थळ पाहिजे चांगलं थार हा एकदम भारी पोर सुशिक्षित आहे सुशिक्षित आई पोर आलेला नाही म्हणणारे आपल्याला फोडली मुलगा कोण आहे अरे म्हणा बेटा काही स्वयंपाक आहे का नाही बाबा मग बेसन पोळी बनव आणि वाढ त्यांना हा काय चालू चालू आला हा, बेसन कुठं पडदा होतं एक आधी विचित्र पडत होते घर चालत होते आई पोर काय बेसन भारी बनावं तर पण ते जाई नाही राहणार तेल जर राहताना तेल तेल ना सट जात झालं बेसन तेल लागेल ना तू तेल माग ना मग तेल माग होय तू माग अरे मला थोडी गरज आहे तेल तू माग गरज नाही बोलत नाही मार सुचले होय तेल माग अरे बापरे पैसा नाही तुले तर तू दादागिरी हा. अरे तुला लागेल ना तू माग ना मग तेल मला गावाला मागायला लागला ना तेल नाही मागत रे तू नाही मागत मी माग. त्याला चौथ्या दाड्यावर बाईला बातो लाज वाटतं का तुला काय बातो दिवस जायले ऐकणार आहे गरज चमकतो त्या आता पाड मात चमकतात त्या आता आम्ही येतात झाले आता सिटी मध्ये आहे की देखा म्हणा जरा तुम्ही काय जात का तिचं तिने दिवस झाले तेल मागे नाही अरे मग तेलाची गोष्ट बसा ना आपल्या घरी काही कमी आहे का तेलला बुजल्या त्या कसे तेल सोडत चांगला झाला मी रे तू रे ते ग मला नाव टाकलाय की तुम्ही बोरी अरे बोरी तेल एक थोडा तेलाचा काटा मारून दे आमला आई काय शे मनी मायनी बुदली काय आहे मनी मायनी बुदली हिने मायने पुतली अशी शे हिने माय कशी होई आणि तिने तेल वाटायला सोडली ना म्हणा तोंड मग तेल होती राहिली
आमने जेवण होते पाटील आम्ही ओळखली मुंबईमा आम्ही अरे पहिलेच म्हणतात की जायलेत आणि जपाने म्हणलं का वर गच्चीवर जा आरामशीर 2 गाद्या पडल्या अहो आराम 2 गाद्या का झाल्या टिराना एकच गादी ठेवा देवी मनासाठी मन नवऱ्यासाठी गोंड ठेवा कारण की मना नवरा मुती दे एकच जाऊन मुद्दू होतो आता मी 12 महिना माझी एकदा दारू पिलो का मी मग असं होईल असं का झोपा आरामशीर ए तुले तुले काही माझं कोणतं काय म्हणते मी काही वेळा झालो यांना माझ्या घरी घेऊन राहतो ही मुलगी माझ्या ओळखीची पण इथे का दुसरी आहे जाऊन चौकशी करतो तुझं नाव काय आहे? सगळं खावाडी प्यावाडी सण मग झोपू तिथं मन नवराले मग नाव विचारतो ना हा? माझं नाव हा? माझं नाव हा? जलवा तू कोण बाबा मी दिलीप सावळे दिलीप हा? अरे मी जलवा दिलीप एवढा भारी आहे का दिलीप तुझी बारी कशी काय पडी दिलीप तुझं म्हणण्यासारखं म्हैस होती ना म्हैस होतो तुला पाहिल्यावर पण तुला टेन्शन मध्ये बारीक पडे गो दिलीप काय करत शासन सुद्धा भेटी नाही दिलीप ऐ, आपला जुना दिलीप काय पोरतुनी होती का मनी नाही मग कोणी दुसरं नाही येते मग तू तिला वागळ नाही ना मी मला वाटतं तुम्ही लग्न कर नाही लग्न नाही करा हा? ऐ, आपला जुना प्रेम नवीन व्हायला पाहिजे हो म्हणी माय व जुना प्रेम नवीन व्हायला पाहिजे हा. मला एवढा नवरा दिशी नाही राहणार का तुले त्याला आकाश चाललंय हा? चांगल्या दर्शन गच्चीना खाली फेकी देत माय 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 काय पाहिजे काय तर पप्पी हो म्हणी माय व ते बी मला नवरा ना समोर पप्पी हा मला नवरा तसे याडा शे मन मंदा तुला कितला ठोकीन तो हा पहिले ना लोक चांगला राहतात नाही जलवा म्हणतो मला जलवा हा ऐ, त्या समोर मला पप्पी दे काहीतरी नाटक कर चालेल हा. बाई ना अंग 36 न करा त्यापैकी एक न करा तरी जायच मन नवराले जाय तू वो म्हणे माय 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 ओ बापरे ओ बापरे ओ बापरे ओ म्हणा दादा रे ओ पाया ओ पाया ओ पाया ओ बापरे ओ बापरे ओ पाया ओ कला पाय ना आता आहे ना तू ओ बाप माणूस का बाबी काय म्हणा पाटील बोलाव लवकर पाटील बोलाव मला इथं जाऊ ना ओ बापरे लक्षल गाडी पाहिजे तू तयार होतो पाटील बोले हो पाटील बोले अरे बायकोला इथू थांब ना हो तुमला गाडीच पाहिजे तू होता आणि चिंता नका करू इंच उतरणार पहिला नंबर माझा चला दादा बसला नाही हो दादा त्याच नको तू माले दरा लाव त्याच नको दरा लावू त्यातले फक्त जाई मोकी कर दे देख दरा नाही कसं त्यातले सांगे आधे बात तुमना शमन नाही आहे आपला शमन नाही आहे तुमना मना दादा 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 तू चाल रहा हो आणि इथे जागा जादू नाही म्हणता नाही राख नाही रख्या नाही जारी खाली विंचू झाला जारी खाली फक्त तोंड लावलं पप्पी घेतली म्हणजे विंचू उतरला मध्ये विचारले दादा का हो तो म्हणे तरी तोंड लावा ना तरी हित उतरे तो जर वडत मी पाहिले चावणार का नाही कुठला चावणार नाही हातले चावणार नाही पाटले चावणार नाही कुठे चावणार मना गाडले चावणं अरे बाप रे कुठे हो बाप रे मुताना जागावर आहे अरे मला गाडले चावणं म्हणजे मुद्दा तेच म्हणा लढता लढता मुद्दा मुद्दा म्हणजे काढले जाईल दादा आता दिवस तुम्ही निम्न पाला झटके द्या नाही पप्पी पप्पी हा तोंड लावा लागतं मी आता काय करू म्हणजे सुरात खायला हा हा तुला पाहिलं हाती दादा शेगडीली पाहिजे
धनी ओ म्हणा नवरा माय पाटील पप्पीली दी मला इच्छा असा खरकणी उतरी का पण मी थंडी थंडी का मायला देखा रातभर तुमले त्रास दिला आम्ही तुम्ही आराम करा झोप आता बरं तू गावलेस तर काय चावणार झोप तुला भी झोप नहीं इच्छू चावणार कुछ तरी दाल में काला है मी भी इच्छू चावड बरं तोंड लाव उसका इतका उदळाला तो स्क्रीन सारखा माझी इच्छू चावणार गाडी ओ म्हणा बापरे पाटील ओ पाटील काय म्हणा इच्छू चावून आपण नाटक करत मना नवराले करत नाही इच्छू चाव ना कोणतं बळवाली इच्छू उतरता येत मला काही नको सांगू जावं म्हणे अरे बा काय रे इच्छू चावना काय चिंता नको करू हा पोटले चावला नाही पोटले नाही हो दादा फाटले घालले चावला नाही ना हातले चावला नाही हो दादा मग पोटे चावले आता नेमकंच गाड्या सेंटर पाहिल्या अरे तोड लाव ना तोड लाव तोड लावत नाही असा कोणा गरीब ना घरे मोडतात तुम्ही मायना फाटी सोडतील ना कोणा घरे मोडतात तुम्ही असा पापी दोसरा तू नेहमी मला पाप लावत शेक लावत कुठे बी म्हणजे कोणता बी गाव थांबू देत नाही अहो म्हणा मावशीना पोऱ्याशी याला कोण लावत का तू हा म्हणजे तुला पाप आहे ना अहो पाप लावणं तुला वालं आई गमन उतरावासाठी मी नाही नाटक करत पापाचा पडदा दूर व्हायला पाहिजे हा म्हणून कोणत्या बायकोला नवऱ्याने पाप लावणे ही नाटक आपल्या समोर सादर केली आहे आणि आपण हातून रस्ता बाईला जाऊ नये